अशाही आवडणाऱ्या भगवान रामप्रभून कधीच त्या ठिकाणी वशिष्ठांची अवहेलना होईल, वशिष्ठांचा त्या ठिकाणी आपल्याकडून चूक होईल असं कदापि अंतःकरणामध्ये विचार न आणता सतत दोन्ही हात जोडून किंकरत्व अंगीकारून वशिष्ठांना त्या ठिकाणी वंदे मानत होते. अशा प्रमाणे रामप्रभूची विचारधारा होती. प्रभू रामचंद्र भगवान रामाचं नाव पुकारलंय. बस बस मी तुमच्या बरोबर वाचायला बसणार. रामबाबा तुम्ही प्रसाद घेऊन जाणार नाहीत का काय? नाही. बरोबर किती झालं नाही? 70 प्रभु रामचंद्र भगवान की या माझी श्रीराम जाण वशिष्ठासी प्रिय संपूर्ण तो दशरथाचा जीव प्राण आवडे संपूर्ण सर्वाशी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. माता की जय. गणपतीला नमस्कार करू, सर्व सज्जनांनो सर्वांनी नमस्कार करू. कथेचं अनुसंधान सांगायला सुरुवात करत आहे. कथा फार सुंदर आहे आणि सर्व माझ्यापेक्षा कथेचं वर्णन करण्यासाठी आता आमचे बाप्पा आहेतच, सर्व असणारे सांगणारे विचारित महाराज. पण या मोठ्या शब्दातून ही सेवा तुमच्या पुढे मांडली. जर एखादा शब्द चुकला माफ करा एवढंच म्हणेल आणि कथेला सुरुवात करत आहे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र 4 सुना 4 नवरदेव कुठे गेले महाराज? अयोध्येला गेले आणि ज्या घरात राहत होते त्या राणीवसाच्या घरात गेल्यानंतर पुढं पाहिलं महाराज. आता पाहिलं मागलं काही उभरायची गरज नाही, मागलं सांगितलं ठीक पडतं महाराज. त्यासाठी आता हे पूर्ण दर कथा सांगायला सुरुवात करू. प्रभू रामचंद्र त्या दशरथ राजाला आपल्या जीवनामध्ये मनामध्ये भगवंत साक्षात देव प्रभू रामचंद्र आवडत होते आणि देवाचीच आवड लागत होती. अशी अवस्था दशरथ राजाची होती. मग कशी होती वाचा. राम आवडे सर्व भूता रामे सर्वांची सुखरूपता होय वशिष्ठाच्या वचनाता होय वंदिता किंकरत्वे. खरोखर भगवंत साक्षात देव सगळ्याला आवडत होते महाराज. सर्व असणारी प्रजा होती अयोध्येची, देव प्रत्येकाला आवडत होते आणि आपल्यालाच आवड आहे म्हणूनच आपण रामायण लावतो महाराज. देव आपल्याला सुद्धा आवडतो महाराज आणि देवाची आवड आपल्याला असती. अशी भगवंताची साक्षात देवाची आवड सगळ्यांनी लागलेली होती. मग वशिष्ठ गुरु त्या ठिकाणी उठलेले आहेत. काय म्हणतात महाराज वाचा. गुरु महिमा ती थोर तो संरक्षी रामचंद्र लोक संग्रह साचार जावी विचार भजनाचा. यावेळेस वशिष्ठ गुरु साक्षात गुरु होते महाराज आणि गुरु असणारे उठलेले आणि भजनाचा मार्ग संतांचा मार्ग साक्षात सांगायला लागले महाराज. आता हे गुरु होते. गुरु आणि गुरु कोण होते? वशिष्ठ गुरु. आणि भगवंत देव होता महाराज. साक्षात देव. देवापुढे गुरुचं सुद्धा फिके पडत होतं महाराज. पण गुरुचं ऐकून देवाला घ्यावा लागत होतं. देवाने अवतार धरलेला होता. कशामुळं धरलेला होता हे पुढं असं वाचा. श्रीरामाच्या मनोगता अनुकूलवर्ते सीता सीतेची या मनोरथा परिपूर्णता श्रीरामे. रामाच्या मनामध्ये जे होत तेच सीतेच्या मनामध्ये होती महाराज. सीतेला काही दुसरं दिसत नव्हतं. फक्त भगवंताशिवाय सीता पाहत नव्हती आणि देवाला सुद्धा सीताच पाहत होते महाराज. असं देव एक देव होता. प्रभू रामचंद्र देव होते. सीता एक भक्ती होती आणि भक्ती आणि देव
एकांत राहिले होते. मग यांनी असणारी दोघांची आवड होती. अशी अवस्था होती. कशी होती वाचा. सीतेचा भाव श्रीरामी पूर्ण ए, ए. सीतेची संपूर्ण वा वा. सीतारामे सुख संपन्न सुखी रघुनंदन सीतेचे नी. त्यावेळेस सीतेकडे जर देवानं पाहिलं, देवाला सुख होतं महाराज. आणि सीतेमुळं देवाला भगवंताला साक्षात सुख मिळत होतं. आणि मग सीतेला का सुख मिळत नाही महाराज? देवाला बघितल्यावर सीतेला सुद्या सुख समाधान. अशी अवस्था सीतेची होती महाराज. अशी अवस्था त्या ठिकाणी सर्वची सर्व आले होते. आणि असणारे नवरदेव 4 होते महाराज. 4 नवऱ्या होत्या. आणि राजा दशरथ राजाला अगोदर मुलगा नव्हता, मूलबाळ नव्हतं, सून नव्हती. पण आनंद झाला महाराज. किती आनंद झाला असेल वाचा पुढं. राम रसे रसज्ञ सीता सीतेच्या रत्न श्रीराम भोक्ता. श्रीराम देखणे सीता सदा तिचेनी देखता श्रीराम. प्रभू रामचंद्र कसे होते? प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरलेला साक्षात तो भगवंत आहे महाराज. आणि तो देव आहे. आणि त्या देवाचं अंतकरण सीतेने ओळखलं महाराज. सीतेच्या आत्म्यामध्ये सुद्धा साक्षात भगवंत आहे. आपल्या आत्म्यामध्ये भगवंत आहे. सर्व असणारा या प्रत्येवर जीव आहे. या जीवामध्ये भरलेला साक्षात तो देव आहे. आणि त्या देवाला सीतेनं ओळखलं. आनंद झाला. किती आनंद झाला? आनंदाला परवा नाही एवढा आनंद झाला. श्रीरामे सीता सुंदर पूर्ण सीतेने राम शोभे सगुण. वा वा. श्रीरामे सीता सुलक्षण सीतेचे लक्ष लक्षण श्रीरामा. रामामुळं सीतेला शोभा होती महाराज. सीता देवामुळं सुशोभित. पण सीता बी देवच होती. आणि राम बी देवच आहेत महाराज. साक्षात भगवंताचा अवतार देव आहे. आणि सीता सुद्धा आदिमाय शक्ती म्हणजे ही जीवन जी सगळ्याला जगाला अन्न पुरवायचं काम या सीतामातेकडे महाराज. सीतामाता काही कमी नाही. आणि त्या भगवंताचं आणि त्या सीतेचं रामामुळं सीता सुशोभित दिसू लागली. आणि सीतेमुळं भगवंताला शोभा आली महाराज. आणि मग या दोघांनी शोभा आल्यावर तिथं बी राज्य आलेले होते. सर्व आलेले होते. सर्वांनी शोभा या देवामुळं आलेली होती. आता इथं आपल्याला नुसतं कान लावलंय. पण देवाची कथा आहे महाराज. शोभिवंत आनंदाची असते. आणि आनंदामध्ये आपल्याला ऐका वाटते महाराज. एक एक ओळी पुन्हा पुन्हा ऐका वाटते. इतका आनंद देवामध्ये आहे. श्रीराम सीतेचा नील भोग सीतेचे श्रीराम सुरांग. श्रीराम सीता शोभे सांग सीता सर्वांग श्रीराम. अशी महाराज अवस्था सीतेचे सर्वांग म्हणजे शोभा सीतेला. आता कुंका विना नाही ठाव. आणि म्हणे हे आयो. आणि आयो कशी? कुंका विना तिला ठाव. कुंकू जर कपाळाला असलं तर भाग्य सफळ असते. तसं सीतेचं भाग्य होतं. भगवंताच्या रूपामध्ये सीतेचं रूप मलिन झालं होतं. अशी अवस्था कोणाची होती महाराज? सीतेची होती. सीता रस श्रीराम स्वाद सीता सुमन श्रीराम सुगंध. वा वा. सीता बुद्धी श्रीराम बोध अनन्य सिद्धी रे राम. महाराज सीता एक प्रभू रामचंद्र एक बोध होते. एक सुगंध होते. देवाचा सुगंध होता. आणि सुगंधामध्ये सीता एक भक्ती होती महाराज. आणि हे सुगंध चौकड पसरलेला होता. असा तो भगवंत साक्षात देव होता. मग तिथं काय होऊन असेल महाराज? चौकड सरळ समान अशा प्रकारचं दिसत होतं. अशी अवस्था भगवंताची होती. सीता वचन श्रीराम वचनार्थ सीता पद श्रीराम पदार्थ. सीता मुक्ती श्रीराम मुक्त्यार्थ परम स्वार्थ रे राम. सीता वचन श्रीराम वचनार्थ सीता पद श्रीराम पदार्थ. वा वा. सीता मुक्ती श्रीराम मुक्त्यार्थ परम स्वार्थ रे राम. चंदनाई नामाचा आणि ती हे काय कामाचा. देवानी दिले हात पण नाही वाजवली टाळी भजनात. देवाने दिले कान नाही ऐकिले भजन कीर्तन.
भजन ऐकलं नाही महाराज, कीर्तन नाही, एवढं मोठं कान चालू आहे, पण रामायण ऐकायला तरी यावं न महाराज. आणि ऐकल्यावर पवित्र होतंय महाराज, देव पवित्र, कुळ पवित्र, एवढी ताकद या भगवंताकडे आहे महाराज. उठा